Good morning. My name is Manisha. And my name is Ashwini. My name is Dipesh. My name is Aditi. My name is Poonam. आमच्या प्रयोगाचं नाव आहे ह्युमन इयर, म्हणजे मानवी कान. आम्ही ह्याच्यात सांगणार आहोत की आपण सगळे कसे ऐकतो. हा आहे आपला बाह्य कान. आपण जे काही बोलतो त्यामुळे हवेमध्ये तरंग निर्माण होतात आणि ते तरंग आपल्या कानात जाऊन हा आहे पडदा, ह्याला इयरड्रम म्हणतात. पडद्यावर जाऊन आदळतात. त्यालाच जोडून एक हाडांची साखळी असते. त्याच्या पुढे द्रव पदार्थ असतो, त्याला लिक्विड म्हणतात. त्या लिक्विडमध्ये ज्ञानतंतू असतात. ते ज्ञानतंतू आपला मेसेज इथून पुढे ब्रेनपर्यंत पोहोचवतात. ब्रेनमध्ये श्रवण यंत्र, आवाज ऐकायचा सेंटर असतो. त्यामुळे आपल्याला कळते की आवाज कोणाचा आहे. आणि प्रयोग मॅडम प्लीज हे पकड. आता याच्यावर महाराज असं मारा असं. कसं विसरे सांगू शकत. बोलो सेम याचीच रिॲक्शन झाली की तो आवाज आला, आवाजाने हवा आली, हवेने ते विजलं. हां, आम्हाला ह्याच्यात हे सिद्ध करायचं की आपल्या कानाचा पडदा तो खूप नाजूक असतो आणि आपण जास्त मोठ्याने आवाज ऐकला तर त्यामुळे आपला इयरड्रम जो असतो तो फुटू शकतो आणि कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. उपाय ह्याच्यावर पण टीव्हीचा आवाज कमी करावा. दिवाळीत फटाके फोडू नये. आवाजाचे फटाके फोडू नये. वाहन चालवताना आकाराने हॉर्न वाजवू नये. थँक्यू.